नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही या अगोदरचा ब्लॉग तर बघितलाच असेल, मुंबई टू कणकवली जो आम्ही कोकण रेल्वेचा प्रवास दाखवला। त्याच्यानंतर आम्ही सावडावचा धबधबा आणि मग पुढे मग प्रज्वलच्या गावी गेलो कणकवलीला। आता तिथूनच कणकवलीतून आम्ही इथे वैभववाडीला आलो आहे, जो हा गाव आहे प्रज्वलच्या पप्पांच्या मामाच्या, बरोबर म्हणजे प्रज्वलच्या पप्पाचा मामाचा गाव आहे। तिथे आलो आहे आजोबांचा गाव बोलला, आजोबांचा गाव। तर आता मस्त सकाळी उठलो आहे आणि कशी प्रथाप्रमाणे गावी आल्यावर मस्त वगैरे नदीवर जातो आंघोळीला, हे बघू शकता। तर चला करून झालेली आहे। आता घरी जाऊया, मस्त दुपारचं जेवण जेवूया आणि मग काय परत मुंबई। बघा, ही पूर्ण तुम्हाला दिसते, ही सर्व भाताची शेती आहे। मस्त जेवूया आता। काय भाई जेवायला? भात, अंडे वाटतं ते आणि डाळ। आहा, चला तर मग निघूया आता। काय बोलतोय कारण मुंबईला जायचं म्हणणं, गणपती देणार परत मुंबई गोवा हायवे। मुंबई नाही, कोल्हापूर मुंबई गोवाने वाट लागली। असे हट्टे कट्टे 3 माणसं बसलेत ना, ही बघा रिक्षात चढत नाही, ते काका वैतागले चढवून। फायनली पोचलो गडमटवरून कणकवली स्टेशनला। 2:10ची ट्रेन आहे, 5 मिनटं उरलेत। बघूया किती लेट किती आहे काय समजेल आता। तेच हे बघा गर्दी। मुंबई परत बॅक टू मुंबई जायचं ना, म्हणत नाही करत। आता पण वेळ आहे, बोला काय करायचं? जाऊ दे, कामाचं पण बघायचं आहे। जाताना आपण सीट बुक केले, तर मग
जी हालत येण्याची होती ना तशीच असते काहीतरी. इथे आरामात बसून तरी येतोय. ही काहीतरी अशी आहे जनशताब्दी. करणचा तोंड पडलेला का दिसतोय? तुला राहायचं होतं काय? चप्पल पडली तिची ना चढता चढता एक चप्पल पडली बघा. हिला पण टाकायची ना मग खाली. रत्नागिरीला टाकते. आता जनशताब्दीला स्टॉप बघा कसे आहेत. मी कणकवलीला चढलो. आता रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, ठाणे, मग दादर आलं. हे बरं आहे एक जनशताब्दीचं. स्टॉप कमी आणि मस्त एकदम टायमामध्ये पोचवलं आम्हाला. काहीतरी इथे दिलं आहे 11पर्यंत. बघू पोचवते का 11पर्यंत. थोडा वेळ तर लागेल, उशिरा आली आहे. जाऊया नजारे अनुभवात. ही पण एक वेगळीच मजा आहे अशी बसून जायची. आपल्या भावाची मजा येणार आहे आता. फक्त ना TC चढला पाहिजे. TC आमची तर तिकीट आहे. ह्याने पण याची तिकीट काढलेली, कुठेतरी हरवली, पडली याच्याकडून. हा बोल काय पाहिजे. दिसत नाही. कंटाळलं अक्षरशः आता बसून बसून. आता सावर्ड्याला ट्रेन थांबली आहे. चहा पाणी पाण्यासारखी आहे चहा, इथे मजा नाही. पानसट चहा आहे. त्याच्यापेक्षा दाजी काकांनी चांगली चहा बनवली. अरे एक नंबर. गिअर अडकला. चला चला सुटली. आता 4-5 तासात पोचू. 4 तास 4-4.5 तास दादरला. आणि आता वाजलेत 6:45. बघूया आता किती वाजता पोचतो.
खूप तहान लागले कधीपासून, चिपळूण सोडल्यापासून तहान लागले. पाणीवाला काही येत नाही अजून. आम्ही वाट बघतोय पाणीवाल्याची आणि आमची हालत काहीतरी ना पाणी 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 अशी झाली आहे. अंकलची पाणी पिला दीजिए, पाणी 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 नीम आहे ना तसं काहीतरी. गरम किती होतं यार, ट्रेन चालतात तर एवढी गरम, तेव्हा पावसातून वाफा मारतात. आता थोड्याच वेळात पनवेल येईल, पनवेल मग ठाणे मग दादर, मग दादरला आपल्याला उतरायचं. मग तिथून काय परत ट्रेन चेंज करून पार्लर विले पार्लर. ही कॉफी कोणी कोणी पियाली आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, आणि कोणाला आवडली आहे ते पण सांगा. आणि अशा प्रकारे हा आमचा माणूस वाचलेला आहे सुखरूप. याला वाचवलं आहे. कारण फायनली आता ठाण्याला पोचलोय. हे बघा, ही बहुतेक पब्लिक ही आता उतरायला घेते आहे. आणि किती वाजता ही ट्रेन पोचली? जनशताब्दी. आम्ही 2:30 पकडलेली. हे बघा 11 वाजून 11. तर याच्यानंतर दादर आमचा. तर बहुतेक इथे सर्व ट्रेन बहुतेक तरी रिकामीच होईल. अशी भूक लागली आहे ना, बापरे. कधी उतरतो असं झालं आता. फायनली पोचलो दादरला. चला तर मग ब्लॉग आता इथेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? कणकवली टू मुंबई जनशताब्दी रेल्वेचा प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास भाऊने आमच्या पायी वारी केली आहे. ही बघा, कोकण टू मुंबई, कणकवली कणकवली ते मुंबई. हां.